बातमी राजकीय वर्तुळातून अर्थातच मतदानासंदर्भातली तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाचा आज हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला तो म्हणजे बारामतीत। मतदानाला सुरुवात झाल्यापासूनच इथलं राजकीय वातावरण धुमसत होतं। बारामतीतल्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे थेट अजितदादांच्या घरी पोहोचल्या। मेरे पास मां है असा फिल्मी डायलॉग अजितदादांनी मारला। दत्तात्रय भरणे यांच्या शिवीगाळीच्या व्हिडिओमुळे मोठा गदारोळ झाला तर रोहित पवारांनीही एक व्हिडिओ ट्विट करत पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला। शेवटी या सगळ्या आरोपांचा समाचार अजितदादांनी पत्रकार परिषद घेत आपल्या शैलीमध्ये घेतलाय। पण इतकं सगळं होऊनही बारामतीचा मतदानाचा टक्का मात्र घटल्याचंच पाहायला मिळालं। तर आजच्या दिवसातली ही 12 दृश्य चर्चेत राहिलेली। एकीकडे दत्तात्रय भरणेंचा व्हिडिओ आला, तिकडे सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांच्या घरी गेल्या, त्यानंतर थेट अजितदादांच्या घरी देखील त्या पोहोचल्याचं पाहायला मिळालं। एक व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला ज्याच्यामध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप झाला। तिकडे मध्यरात्री बँक चालू असल्याचं समोर आलं। इकडे अजित पवारांनी मग माझ्यासोबत आई असल्याचं देखील सांगितलं। काटेवाडीतली दृश्य समोर आली, तिकडे भिगवणमध्ये देखील प्रकार घडलेला पाहायला मिळाला। या सगळ्यावर मग अजित पवार बोलले, माध्यमांशी सविस्तरपणे बोलले। दुसरीकडे पवार कुटुंबीय हे देखील पाहायला मिळाले मतदानामध्ये। तिकडे शरद पवारांनी मतदान केलं आणि हे सगळं होऊन एकीकडे टक्केवारी जर मतदानाची आपण बघितली तर ती बारामतीमध्ये मात्र घसरलेलीच पाहायला मिळाली। त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी आणि बारामतीची ही लढाई आज दिवसभर चर्चेमध्ये राहिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।